डोंगरी व जंगलातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले। ते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शाहूवाडी जी कोल्हापूरमधल्या अहिल्यादेवी सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीनं ऑल इंडिया धनगर समाज महासंघचे च्या वतीनं म्हाळसावडे धनगरवाडा माण मलाईवाडा धनगरवाडा इथल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी 77 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। आज सुद्धा डोंगरदऱ्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही आहेत। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे विद्यार्थी भीतात। शाळेपासून लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 ते 7 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो। त्यामुळे गोरगरीब समाज बांधव यांना शिक्षणाचा अधिकार मिळत नाही। तरी शासनानं डोंगरदऱ्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना निवासी शाळा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। आजही गोरगरीब जनतेला पोटाची खळगी भरण्यासाठी करवंद, जांभूळ आणि इतर साधनांचा वापर करावा लागतोय। लहानपणी हॉटेलमध्ये किंवा मिळेल ते काम रोजंदारीवरती करून जीवन जगावं लागतं। वैद्यकीय सोयी उपलब्ध नाही आहेत। महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचं म्हणून ओळखलं जातं, पण सोयी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत हे दुर्दैव आहे। म्हणून अहिल्यादेवी सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीनं सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करते। यावेळी प्रवीण काकडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ आणि माननीय सिद्धू सडेकर, राज्य कार्यकारिणी सदस्य सतीश थोरात, कराड तालुका अध्यक्ष सखाराम सडेकर, शहर अध्यक्ष कोल्हापूर संजय कस्तुरे, बाबू कस्तुरे, आकाश झोरे, गीता बारगडे, संगीता झोरे, सुरेश कस्तुरे, बिरू कस्तुरे आणि विद्यार्थी महिला उपस्थित होत्या।